मुसळधार पाऊस, आकाश फाटून पडल्यासारखा पाऊस। इसापूर धरणाचे दरवाजे उघडले आणि पेनगंगा नदी क्षणात धावू लागली। तिच्या प्रचंड लाटा शेत, घर, जनावर सगळं वाहून नेऊ लागली। नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल। शेतकऱ्याचे हिरवेगार शेत क्षणात पाण्याखाली गेले। ज्यांच्या कष्टाने पीक उभं केलं तेच पीक डोळ्यादेखत वाहून गेलं। घरात पाणी शिरलं, बाळांचे पाळणे, घरातील धान्य, कपडे सगळं वाहून गेलं। शेतकऱ्याच्या आयुष्यातील मेहनतीचे वर्ष एका क्षणात नष्ट झाले। आकाश शांत झालं, पाऊस थांबला, पाण्याचा वेग मंदावला। हळूहळू नदी आपल्या काठात परत गेली, पण मागे काय राहिलं? चिखल, मोडलेली झोपडी, ओसाड शेत आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच खोल दुःख। पण शेतकरी थांबतो का कधी? तो रडतो, दुःख करतो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा नांगर उचलतो। त्याचं आयुष्य म्हणजे लढा, पावसाशी, उन्हाशी, दुष्काळाशी, पुराशी, पण तरीही तो टिकून राहतो। पाणी माझं शेत घेऊन गेलं, पण माझा आत्मविश्वास नाही नेऊ शकत। जमिनीतल्या मातीशी माझं नातं आहे। जोपर्यंत मी आहे तोपर्यंत शेत पुन्हा उभं राहील। हेच तर शेतकऱ्याचं बळ आहे। तो दुःख बाजूला ठेवतो आणि नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागतो। जगात असा दुसरा कुणी नाही जो वारंवार कोसळतो तरी प्रत्येक वेळी पुन्हा उभा राहतो। पूर आला, घर गेलं, शेत गेलं, पण शेतकऱ्याची जिद्द कधी गेली नाही। तो आपल्याला शिकवतो, आयुष्यात कितीही संकट आली तरी आपण पुन्हा उभं राहायला शिकलं पाहिजे। आज आपण त्याला फक्त दाद द्यायची आहे, त्याच्या संघर्षाला सलाम करायचा आहे, कारण भारत शेतकऱ्याच्या घामावर उभा आहे।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राइब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.